नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी रोज बदलत राहत आहेत. क्षणाक्षणाला काहीतरी वेगळं घडतंय आणि तिथे त्यावर चर्चा सुरू होते. महाराष्ट्राच्या राजकारणात व्हायचं ते होईल, झालं असेल ते झालं असेल. मी तुम्हाला जो मुद्दा सांगणार आहे तो शेख चिल्लीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. आपण थोडंसं फंकी काहीतरी केलं पाहिजे. काय तेच ते राजकारण. म्हणून जरा मी तुम्हाला शेख चिल्लीची गोष्ट सांगणार आहे. शेख चिल्लीच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगता येतात. शेख चिल्ली नावाचं एक पात्र जे स्वप्नामध्ये जगत असतं आणि काहीतरी विचार करत राहतं, मूर्खपणाच्या गोष्टी करतं. यासाठी ते शेख चिल्ली नावाचं पात्र प्रसिद्ध आहे. अर्थात हे पात्र काल्पनिक आहे. मी सांगितलेली गोष्ट महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या कुणाशीही उगाच जोडायचा प्रयत्न करू नका. एकदा काय झालं, शेख चिल्ली जंगलात गेला लाकडं तोडायला. त्याला लाकडं तोडायची होती. तो एका फांदीवर बसला आणि ज्या फांदीवर बसला त्या टोकाकडे बसला फांदीच्या, आणि ज्या झाडाला चिटकलेली फांदी जिथं असते तिथून निघालेली असते तो भाग तोडायला सुरुवात केली. 10-15 घाव मारून झाले असतील. खालून एक वाटसरू जात होता. तो म्हणाला, अरे मित्रा, तू जी फांदी तोडतोयस त्याच फांदीवर उलटा बसलायस. ज्या क्षणी ती फांदी झाडापासून तुटेल त्या क्षणी तूही आदळशील रे. तुझाच कपाळ मोक्ष होण्याची जास्त शक्यता याच्यामध्ये. शेख चिल्लीने त्या माणसाकडे बघितलं, म्हणाला, मूर्ख आहेस का? मी फांदी किती वर्षापासून तोडतोय, मला तू शिकवणार का? चल जा. पुन्हा गाव करायला सुरुवात केली. खालचा माणूस म्हणाला, जाऊ दे, कशाला, आपल्याला काय करायचंय. पुन्हा अजून एक आला, म्हणाला, अरे बाबा, तू फांदी तोडतोयस खरा, पण तू आता तुटेल थोड्या वेळात ती फांदी, तूही पडशील. जरा पलीकडून बस, मग घाव घाल. झाडाच्या वर बुडावर बस, तिथून घाव घाल, तुला सोपं होईल. त्यानं त्यालाही शिव्या दिल्या. तिसरा वाटसरू आला. त्यानं बघितलं, म्हणाला, हे फांदी आता तुटायची वेळ आली आहे, ही खाली पडणार आहे. मी नेमका झाडाच्या खाली आहे. याला सांगत बसलो तर माझी माती होऊन जाईल. मी उगाच फांदी अंगावर घेण्यापेक्षा दूर निघून गेलेलं बरं. आणि तो शेख चिल्लीवर हसत हसत निघून गेला. शेवटचा घाव बसला. फांदी काडकन तुटली. फांदी सकट शेख चिल्ली खाली. गुडघे, पाय, डोकं, हात वाटेल तिथं लागलं. आणि मग त्याला कळलं, यार मैं तो गलत कर रहा था. आता ही झाली गोष्ट. नको, जाऊ दे, कशाला उगीच आपण. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच काहीसं घडतंय. शिवसेना आपल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी आतुर झालेली आहे. 15, 16, 17 आमदार अपात्र ठरवली जावीत यासाठी जंग पछाडलं जात आहे. आणि त्यांना कसंही करून बाहेर काढायचं हेच बघितलं जात आहे. मग ते 15-16 अपात्र ठरले की बाकीचे नाक घासत येतील असं शिवसेनेला वाटतंय. आता आम्ही सांगतोय, बाबांनो, असं करू नका. ते जे काय म्हणतायत ते तुमच्यापासून काही दूर गेलेले नाही आहेत. तुमची कुऱ्हाड आहे, ती कुऱ्हाड राऊतांची आहे. राऊतांची कुऱ्हाड तुम्ही घालताय. आणि जी फांदी तोडताय ती शिवसेना आहे. ती कोसळली तर तुम्ही कोसळणार आहात. तुमचाही कपाळ मोक्ष होणार आहे. असं नका करू. झाडापासून फांदीला वेगळी करू नका. कारण तीच फांदी खूप महत्वाची आहे. त्याच्यावरच तुम्ही बसलेले आहात. वर बसल्यामुळे तुम्ही उच्चासनावर गेलेले आहात, पण ऐकायची तयारी नाही. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. शिवसेनेचे आत्ता 55 आमदार आहेत. 16-17 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेना आसूसलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, शिवसेनेचं संख्याबळ हे 40 वर येणार आहे. कदाचित ते खाली जाईल. म्हणजे बाकीचे उरलेले यांच्याकडे आले तर तरच 40 वर येईल. आता 40 ही संख्या शिवसेनेची धरली तर महाविकास आघाडीतल्या सगळ्यात शेवटचा पक्ष शिवसेना असेल. सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या, त्यानंतर सर्वात शेवटी असलेल्या काँग्रेसच्या, आणि त्यानंतर शिवसेनेच्या. आहेवही गेलं, गाढवही गेलं, ब्रह्मचर्यही गेलं, अशी अवस्था. म्हणजे या शिवसेनेचं सगळं नुकसान होणार आहे. म्हणजे आधी तुमचे आमदार अपात्र ठरतील, तुमची संख्या कमी होईल, मग राष्ट्रवादी म्हणायला मोकळा होईल की आता तुमची संख्या सगळ्यात कमी झालेली आहे. आणि काका म्हणतील की या सगळ्या पद्धतीप्रमाणे बाळासाहेबांच्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जसा मी प्रयत्न केला तसं बाळासाहेबांच्या मुलानं माझ्या मुलीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा पूर्ण करावी. त्यावेळेला तुमच्या तोंडाला बबलगम लावून चिटकवलेलं असेल. हो म्हणता येणार नाही, नाहीही म्हणता येणार नाही, अशी सगळी स्थिती असेल. आणि झड एके मारत
तुम्हाला सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. आपलं बळ त्यांच्या पाठीमागं उभं करावं लागेल. बरं, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे पुन्हा मुख्यमंत्रीपद जाणारच आहे, कसंही जाणारच आहे, आताही जाणार आहे, नंतरही जाणार आहे. ते काय म्हणताय, साहेब सोडा होय मुख्यमंत्रीपद, यांची साथ सोडा, त्यांच्या सोबत जाऊ, तुम्ही सन्मानानं राहाल. म्हणजे अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शब्द एवढा प्रचंड होता की अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, अमित शहा, रामनाथ कोविंद अशी भली भली माणसं मातोश्रीवर येऊन जायची हो, नमस्कार करून आदरपूर्वक. पण आता यांना गोविंद बागेवर जावं लागतंय, यांना सिल्वर वॉकवर जावं लागतंय. यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती? म्हणजे पहिल्यांदा तुमचं मुख्यमंत्रीपद आताही जाणार आहे, नंतरही जाणार आहे, आणि त्यापेक्षाही भयंकर गोष्ट अशी की 40च्या खाली आमदार असलेल्या पक्षाला विधानसभेच्या जागा त्या किती मिळणार आहेत? 288 पैकी 100 घ्यावा तर 300 पण नाही आहेत. म्हणजे तुमच्या वाट्याला 80-90 जागा येतील. ज्या भाजप सोबत तुम्ही 150च्या आसपास घेत होते तिथे निम्म्या इतक्या जागा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे पुन्हा अजून नुकसान होणार आहे. नुकसान आहे कोणाचं? राष्ट्रवादीचं काही नुकसान होत आहे? अहो, काँग्रेस आता लॉटरीत लागली आहे. तुमच्या सोबत राहून त्यांना सत्तेत राहायला मिळालं. जे 2.5 वर्ष सत्तेत राहून त्यांची माणसं जे सत्तेच्या बाहेर फेकले गेले होते, पुन्हा कधी यायची शक्यता नव्हती, त्यांना तुम्ही बूस्टर डोस दिलाच दिला. म्हणजे उंटाचं पिल्लू घरात घेतलं आणि ते पिल्लू काही महिन्यात मोठं झालं आणि त्याचा उंट झाल्यावर तंबू फाडून बाहेर जातं म्हणतात. ते घर पाडून बाहेर काढावं लागतं. उंटाच्या पिल्लाला घरात घेतल्यावर हीच अवस्था होते की घर पाडूनच त्याला बाहेर काढावं लागतं. मग अशी स्थिती असेल तर तुमचं नुकसान तुम्हीच करून घेत नाहीयेत का? शिवसेनेच्या हे लक्षात येत नसेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली म्हणता येणार नाही. जशी पहिली गोष्ट सांगितली तशीच दुसरी गोष्ट शिवसेनेच्या प्रमुखांची होत आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने पडतो. त्यामुळं शिवसेना प्रमुखांनी राऊतांच्या बुद्धीनं चालण्यापेक्षा या लोकांच्या जनसामान्यांच्या बुद्धीनं जास्त चालावं, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.